नमस्कार मंडळी. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण 14 मे 2026च्या स्वामीदूत दैनिक राशी भविष्यावर आणि त्यांनी दिलेल्या आध्यात्मिक मार्गदर्शनावर एक नजर टाकणार आहोत. आजचा दिवस नक्की कसा असेल, तारे काय सांगतायत आणि कोणता सोपा उपाय आजचा दिवस खास बनवू शकतो, हे सगळं आपण अगदी सोप्या आणि रंजक भाषेत डिकोड करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता थेट सुरू करूया. सर्वांत आधी आजच्या दिवसाचा जो मूळ गाभा या स्रोतामध्ये सांगितलाय तो समजून घेऊया. इथं अगदी स्पष्ट म्हटलंय की आजचा दिवस आत्मविश्वास, योग्य नियोजन आणि संयम यांचा आहे. म्हणजे बघा, आज फक्त नशिबावर विसंबून चालणार नाहीये. अतिशय शांत डोक्याने, घाईगडबड न करता घेतलेले निर्णयच आज आपल्याला पुढे घेऊन जाणार आहेत, असं हे भाकीत सांगताय. एकदम प्रॅक्टिकल आणि अचूक सल्ला नाही का? आजच्या या प्रवासाची रूपरेषा अगदी सोपी आणि सुटसुटीत आहे. सुरुवातीला आपण आजचा मुख्य संदेश पाहूया. त्यानंतर मेष ते मीन अशा सर्व 12 राशींचं सविस्तर भविष्य जाणून घेऊ आणि शेवटी आजचा तो खास आध्यात्मिक उपाय कोणता आहे हेही पाहूया. तर वळूया पुढच्या भागाकडे. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. आजचा मुख्य संदेश आणि 14 मेचा पाया. मगाशी म्हटल्याप्रमाणे आज प्रगती करायची असेल तर केवळ इच्छाशक्ती पुरेशी नाही, तर ह्या 4 महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला सांगितलंय. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःवरचा आत्मविश्वास जागा ठेवणं. दुसरा म्हणजे प्रत्येक कामाचं योग्य नियोजन किंवा प्लॅनिंग करणं. तिसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम. आणि चौथी गोष्ट म्हणजे शांतपणे निर्णय घेणं. विचार करा, कोणत्याही कठीण प्रसंगात जर आपण ह्या 4 गोष्टी पाळल्या तर आपला दिवस किती सहज आणि सोपा होऊ शकतो, हेच यातून अगदी प्रभावीपणे मांडलंय. चला आता थेट राशीचक्राकडे वळूया आणि पाहूया पहिल्या 4 राशींसाठी म्हणजेच मेष ते कर्क राशींसाठी आजचा दिवस नेमका काय घेऊन आलाय. इथं मेष राशीच्या लोकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. नवीन कामात हमखास यश मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आज अगदी बिनधास्त आत्मविश्वासाने पुढे जायला हरकत नाही. वृषभ राशीच्या बाबतीत बोलायचं तर आज आर्थिक लाभाचे छान संकेत आहेत. पण हो, इथं थोडं प्लॅनिंग गरजेचं आहे बरं का. खर्चावर नियंत्रण ठेवणं मस्ट आहे. मिथुन राशीसाठी आज संवादातून म्हणजे बोलण्यातून नवीन संधी उघडतील आणि नेहमीप्रमाणे मित्रांची मदत अगदी मोलाची ठरेल. आणि कर्क राशीबद्दल सांगायचं तर कुटुंबात एकदम आनंदी आणि हस्तखेळतं वातावरण राहील. फक्त स्वतःचं भावनिक संतुलन मात्र नक्की सांभाळा. म्हणजे बघा, प्रत्येक राशीसाठी एक छान पॉझिटिव्ह बाजू आहे आणि सोबत एक छोटासा सावधगिरीचा इशाराही आहे. आता पुढे जाऊया आणि पाहूया सिंह ते वृश्चिक यामधल्या 4 राशींचे तारे काय सांगतात. सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस त्यांच्या करिअरला मस्त चालना देणारा आहे. कामाच्या ठिकाणी त्यांच्या कामाचं खूप कौतुक होईल आणि त्यांचे नेतृत्व गुण अगदी खुलून दिसतील. याउलट कन्या राशीच्या व्यक्तींनी आज कामाच्या गडबडीतून थोडा वेळ काढून स्वतःच्या आरोग्याकडे आणि विश्रांतीकडे आवर्जून लक्ष द्यायला हवं. तुला राशीसाठी आजचा दिवस खूपच गोड आहे असं म्हणायला हरकत नाही. नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल आणि छान सहकार्य मिळेल. आता राहिली वृश्चिक रास. वृश्चिक राशीचा तो जो एक रहस्यमय स्वभाव असतो ना, अगदी तसंच आज त्यांच्या गुप्त योजना नक्कीच यशस्वी होतील असा अंदाज आहे. पण एकच अट आहे, सर्व आर्थिक निर्णय अत्यंत विचारपूर्वक आणि नियोजनाने घेणं गरजेचं आहे. आणि आता वळूया आपल्या शेवटच्या टप्प्याकडे म्हणजेच धनु ते मीन या उरलेल्या 4 राशींकडे. धनुराशीच्या लोकांसाठी आज नवीन संधी चालून येतील आणि विशेषतः जर प्रवासाचा योग असेल तर तो खूपच फायदेशीर ठरेल. मकर राशीने आज मगाशी सांगितलेल्या नियोजनाच्या मंत्रावर जास्त भर द्यावा. आजचा दिवस भविष्यातल्या मोठ्या प्लॅनिंगसाठी एकदम परफेक्ट आहे, ज्यामुळे आयुष्यात स्थिरता येईल. आता कुंभ राशीबद्दल सांगायचं तर कामात थोडासा विलंब होऊ शकतो, पण इथंच खरी कसोटी आहे. इथंच तो संयम वापरायचा आहे. थोडी वाट पाहिलीत तर अंतिम यश नक्कीच मिळणार आहे. आणि शेवटी मीन राशीच्या मंडळींसाठी त्यांच्यातली जी उपजत क्रिएटिव्हिटी किंवा सर्जनशीलता असते आणि त्यांचं जे गट फिलिंग किंवा अंतर्ज्ञान असतं, त्यातून त्यांना आज विशेष लाभ मिळण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. राशी भविष्यानंतर आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळतोय. तो म्हणजे आजचा खास आध्यात्मिक उपाय आणि सुविचार. तर आज गुरुवार असल्यामुळे स्वामीदूत यांच्या या मजकुरामध्ये भगवान विष्णूची उपासना करण्याचा एक अत्यंत सुंदर आणि सात्विक सल्ला दिलाय. आणि नुसती पूजाच नाही तर मनःशांती मिळवण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय या अतिशय प्रभावी आणि पॉझिटिव्ह मंत्राचा जप करायला सांगितला आहे. दिवसभराच्या धावपळीत मनाला शांत ठेवण्यासाठी हा एक एकदम सोपा उपाय इथे सुचवला आहे. आता प्रश्न पडेल की हा जप किती वेळा करायचा? तर स्रोतामध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलंय, अचूक 108 वेळा.
मंत्र फक्त 1-2दा म्हणून सोडायचा नाहीये. तो नेमका 108 वेळा जप करण्याचा हा जो नियम आहे तो खऱ्या अर्थाने आपली मानसिक एकाग्रता आणि फोकस वाढवतो. आणि म्हणूनच या विशिष्ट आकड्याला आध्यात्मिक साधनेत इतकं महत्त्व दिलं गेलंय. आणि जाता जाता या संपूर्ण विश्लेषणाचा समारोप एका अतिशय सुंदर विचाराने करूया. इथं म्हटलंय, संयम आणि आत्मविश्वास यशाची मजबूत पायाभरणी. आपली रास कोणतीही असो किंवा आजचा दिवस आपल्यासमोर कोणतेही अनपेक्षित चॅलेंजेस घेऊन येवो, जर आपण थोडा संयम ठेवला आणि स्वतःवरचा आत्मविश्वास ढळू दिला नाही तर यशाचा मार्ग आपोआप मोकळा होतो. हा एक अतिशय युनिव्हर्सल आणि प्रेरणादायी मेसेज आज आपल्याला मिळालाय. यावर नक्की विचार करा. काय वाटतं, आजच्या दिवसात येणाऱ्या अडचणींवर आपण हे 2 मंत्र वापरून पाहू शकतो का? हाच एक पॉझिटिव्ह विचार सोबत घेऊन आज आपण इथंच थांबूया. या सखोल विश्लेषणामध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.